एकाकी पडला होता, अगदी राजकीय परिघात आणि सामाजिक मध्ये. आज मात्र गडाने सकाळी भूमिका घेतल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याबद्दलचा एक सहानुभूतीचा एक मतवाद समोर येत आहे. कधी काळी असं म्हटलं जायचं की पंकजा मुंडे ह्या गडाच्या कन्या आहेत. तर आता या निमित्ताने आणि आपल्या मुक्कामाच्या नंतर महाराष्ट्रावरची चर्चा सुरू आहे. आपण असं म्हणू शकतो का की आता गडाचा एक पुत्र पण. एक लक्षात घ्या, न्यायाच्या शंका फक्त तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये संकट झालेलं आहे ते ढकलेन असं पुढे जायचं? एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाही आहे. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो. आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे. त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं. या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं असतं. त्या भावनेतून नाही, पण भावना हीच होती की आपण मंत्री झालोय आणि आतापर्यंत गडावर आलो नाही, दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळं. आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं. आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती, प्रेरणा, आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्य साठी लढण्याची, त्यांच्याशी त्यांची सेवा करण्यासाठी. आणि ती सेवा करत करत या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे निघू. बाबांनी याच्यामध्ये नाही, हे बघा, या बाबतीत कसली बाबांच्या सोबत ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात, ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे. जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती. जी काही चर्चा होती, बाबा ज्ञानेश्वरीतल्या अनेक त्यांचे सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी मिळतं आणि ते जीवन जगण्यासाठी स्वतःचंही आणि लाखो लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं. याची मात्र आमची नक्कीच काल रात्री बाबांच्या सोबत चर्चा झाली. आपल्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने जातीवाद हा विषय पुढे येतो. बाबांनी त्यावर चर्चा केली. असे जातीवाद जर राजकारणाच्या आडून होत राहिला तर भविष्य काळामध्ये हा फार खोलवर जाईल. तुम्ही याचे कसं? नाही, मला आता त्या गोष्टीवरती बोलायचं नाही. मी आपल्याला सांगितलं की आता जे काही प्रकरण घडलंय ते प्रकरण 53 दिवस चालतंय. यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल, जे कोणीही असो, कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे. ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. तीच आजही माझी भूमिका आहे. आता ही भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. पण माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. एक बघा, मला या बाबतीत काहीही बोलायचं नाही आहे. आता महायुतीतले जे कोण बोलतायत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. गेल्या 50 दिवसामध्ये आपण खूप एकाकी पडला होता, अगदी राजकीय परिघात आणि सामाजिक मध्ये. आज मात्र गडाने सकाळी भूमिका घेतल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याबद्दलचा एक सहानुभूतीचा एक मतवाद समोर येत आहे. कधी काळी असं बाबांनी पंकजाताईंना या गडाची कन्या ठरवलेला आहे. त्यामुळं पंकजाताई या गडाच्या कन्या आहेतच. राहिला विषय माझा तर मी या गडाचा निश्चिम भक्त आहे. संत भगवान बाबाचा मी निश्चिम भक्त आहे. या गडाच्या गादीचा मी निश्चिम भक्त आहे. शास्त्री बाबांचा मी निश्चिम भक्त आहे. त्यामुळं ते सरळ सरळ ठरलेलं आहे. आणि हो, हे नक्कीच आहे की अशा ठिकाणी जिथं आपली कायम श्रद्धा असते, जिथे आपण श्रद्धेने गेल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर
पाठीमागं आपल्या एक ऊर्जा मिळते काम करायची, असा गड आपल्या पाठीमागं ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस स्वाभाविकच एक आपल्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वास घेऊन पुढे या सर्व संकटातून बाहेर निघून मायबाप जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणं याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतर मुंडे ब्रँड संपवण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत. आता या बाबतीत मला आजच उत्तर देता येत नाहीये, पण ज्या पद्धतीने राजकारण आपण मागच्या काळात पाहिलं तर आज लोकच अशी चर्चा करतायत किंवा असं काहीतरी आहे की या दोघांना मंत्रिपद मिळालंय त्यामुळे आता हे थोडंसं हे केलं पाहिजे. तर मला आता याचं फारसं काही उत्तर देता येणार नाही. चला ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. भगवानगड माझ्या मागे उभा आहे, ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला असं धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी म्हटलंय.